नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाचा असा घटक अभ्यासणार आहोत आणि तो घटक आहे आयसीसी पुरुष टी20 विश्वचषक 2024। तर विद्यार्थी मित्रांनो, आयसीसी पुरुष टी20 विश्वचषक 2024 हा भारताने जिंकलेला आहे। तर हा घटक येणाऱ्या सर्व एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे। या घटकावरती हमखास प्रश्न विचारले जाऊ शकतात, त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा घटक सविस्तर अभ्यासणार आहोत। तसेच आतापर्यंत झालेले सर्व आयसीसी पुरुष टी20 विश्वचषक या संदर्भात ही सर्व माहिती अभ्यासणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, आयसीसी पुरुष टी20 विश्वचषक 2024 कालावधी कोणता होता बघा, कालावधी आहे 1 जून ते 29 जून 2024। स्थळ होते वेस्ट इंडिज आणि अमेरिका। तर बघा, आयसीसी पुरुष टी20 विश्वचषक 2024 चे यजमानपद किंवा यजमान देश होते वेस्ट इंडिज आणि अमेरिका। तर अमेरिका हा देश पहिल्यांदाच यजमानपद घेतलेले आहे अमेरिकेने। अमेरिकेमध्ये पहिल्यांदाच हे सामने भरवण्यात आलेले आहेत। आवृत्ती होती 9वी, आवृत्ती म्हणजे संस्करण। आयसीसी पुरुष टी20 विश्वचषकाचे हे 9वे संस्करण आहे। प्रशासक म्हणजेच आयोजक आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद। क्रिकेट फॉर्मॅट आहे टी20। तर सहभागी संघ आहेत 20। तर यावर्षी किंवा आयसीसी पुरुष टी20 विश्वचषक 2024 मध्ये एकूण 20 संघ सहभागी झाले होते। तर एकूण सामने झालेले आहेत 55। तर अधिकृत गाणे होते आउट ऑफ द वर्ल्ड। पहिला सामना खेळला गेला अमेरिका आणि कॅनडा या देशांमध्ये। तर बघा, आयसीसी पुरुष टी20 विश्वचषक 2024 मध्ये पहिला सामना खेळण्यात आलेला आहे अमेरिका आणि कॅनडा या देशांमध्ये। हा सामना ग्रँड पेरी स्टेडियम टेक्सास अमेरिका या ठिकाणी झालेला आहे। तर पहिल्या सामन्यामध्ये अमेरिका हा संघ विजेता ठरलेला होता। प्रथमच विश्वचषकात सहभागी झालेले संघ आहेत USA, कॅनडा आणि युगांडा। तर बघा, या 2024च्या आयसीसी टी20 विश्वचषक मध्ये अमेरिका, कॅनडा आणि युगांडा हे 3 देश पहिल्यांदा सहभागी झालेले आहेत। ब्रँड अँबॅसिडर आहेत युवराज सिंग भारतीय क्रिकेटपटू, उसेन बोल्ट जमैकन धावपटू, क्रिस गेल वेस्ट इंडिज क्रिकेटर आणि शाहिद आफ्रिदी पाकिस्तानी क्रिकेटपटू। तर बघा, या 2024 विश्वचषकाचे 4 ब्रँड अँबॅसिडर होते। आयसीसी पुरुष टी20 विश्वचषक 2024 विजेत्याची रक्कम किती होती बघा, तर विजेत्याला 20.40 कोटी रुपये देण्यात आलेले आहेत। उपविजेत्याला 10.67 कोटी रुपये, उपांत्य फेरीत पराभूत झालेल्यांना 6.48 कोटी रुपये देण्यात आले। तर एक सामना जिंकल्याबद्दल प्रत्येकी 26 लाख रुपये देण्यात येत होते। बघूया आयसीसी पुरुष टी20 विश्वचषक 2024 संदर्भात विजेता ठरलेला आहे भारत संघ। तर भारताचा कर्णधार आहे रोहित शर्मा। उपविजेता संघ आहे दक्षिण आफ्रिका। कर्णधार आहे ॲडम मार्क्रम। मालिकावीर ठरलेला आहे जसप्रीत बुमराह। मालिकावीर म्हणजे प्लेयर ऑफ द टुर्नामेंट ठरलेला आहे जसप्रीत बुमराह। भारताचा खेळाडू आहे, यांनी 15 विकेट घेतलेले आहेत। तर सामनावीर ठरलेला आहे विराट कोहली। भारताचा खेळाडू आहे, याने 76 धावा केलेल्या आहेत फायनलमध्ये। सर्वाधिक धावा केलेल्या आहेत रहमानुल्लाह गुरबाज, अफगाणिस्तानचा खेळाडू आहे। त्याने या विश्वचषकामध्ये एकूण 281 धावा केलेल्या आहेत। तर सर्वाधिक विकेट्स घेतलेल्या आहेत अर्शदीप सिंग भारताचा खेळाडू आणि फजल हक फारुकी अफगाणिस्तानचा खेळाडू। म्हणजे सर्वाधिक विकेट्स 2 खेळाडूंनी घेतलेले आहेत, भारताच्या अर्शदीप सिंग आणि अफगाणिस्तानच्या फजल हक फारुकी यांनी प्रत्येकी 17 विकेट्स घेतलेले आहेत। तर बघा, आयसीसी टी20 विश्वचषक 2024 चे सर्व 20 संघ आणि त्यांचे कर्णधार बघूया। तर बघा, भारताचा कर्णधार होता रोहित शर्मा। दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार ॲडम मार्क्रम। अमेरिकेचा मोनांग पटेल। वेस्ट इंडिजचा कर्णधार होता रोमन पॉवेल। अफगाणिस्तान राशिद खान। ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिशेल मार्श। बांगलादेशचा कर्णधार होता नजमुल हुसेन शांतो। कॅनडाचा कर्णधार होता सादबिन जफर। इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर। आयर्लंडचा कर्णधार होता पॉल स्टर्लिंग। नामिबिया या देशाचा कर्णधार होता गेरहार्ड इरासम्स। नेपाळचा रोहित पौडेल। नेदरलँडचा कर्णधार होता स्कॉट एडवर्ड्स। न्यूझीलंडचा कर्णधार होता केन विलियमसन। ओमानचा कर्णधार होता अकिब इलियास। पापुआ न्यू गिनीचा असदुल्ला वाला। पाकिस्तानचा बाबर आझम। स्कॉटलंडचा कर्णधार होता रिची बेरिंग्टन। श्रीलंकेचा कर्णधार होता वानिंदू हसरंगा आणि युगांडा या देशाचा कर्णधार होता ब्रायन मसाबा।
पुढचा पॉइंट अभ्यासूया। पुढचा पॉइंट आहे ICC पुरुष T20 विश्वचषक 2024 मध्ये केलेले विक्रम। तर बघा T20 विश्वचषक 2024 मध्ये कोणते कोणते नवीन विक्रम करण्यात आलेले आहेत। तर पहिल्यांदाच ICC ने पुरुषांच्या T20 विश्वचषक 2024 साठी 11.25 अमेरिकन डॉलर दशलक्षची विक्रमी बक्षीस रक्कम जाहीर केलेली आहे। बघा किती आहे रक्कम, तर 11.25 दशलक्ष अमेरिकन डॉलर। दुसरा विक्रम करण्यात आलेला आहे एस्टोनियन खेळाडू साहिल चौहानने 27 चेंडूत सर्वात जलद शतक झळकावून विक्रम केला आणि क्रिस गेलचा 30 चेंडूंचा विक्रम मोडलेला आहे। तर एस्टोनिया देशाचा खेळाडू साहिल चौहानने 27 चेंडूमध्ये 100 धावा केलेल्या आहेत। नेक्स्ट आहे बघा ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने T20 विश्वचषक 2024 मध्ये सलग 2 हॅट्रिक घेतल्या, ज्यामुळे विश्वचषकात सलग 2 हॅट्रिक घेणारा तो पहिला गोलंदाज ठरलेला आहे। पुढचा विक्रम आहे न्यूझीलंडचा स्टार गोलंदाज लॉकी फर्ग्युसनने आपल्या स्पेलमध्ये 4 मेडन ओव्हर टाकून विश्वविक्रम केलेला आहे। बघा कोणी केलेला आहे हा, तर न्यूझीलंडचा खेळाडू आहे लॉकी फर्ग्युसन याने 4 मेडन ओव्हर टाकलेले आहेत। पुढचा विक्रम आहे रोहित शर्मा हा सर्व ICC पुरुषांच्या T20 विश्वचषकांमध्ये खेळणारा पहिला भारतीय खेळाडू ठरलेला आहे। म्हणजे 2007 पासून 2024 पर्यंत जेवढे झालेले आहेत T20 विश्वचषक ते सर्व T20 विश्वचषकामध्ये खेळणारा भारतीय खेळाडू ठरलेला आहे रोहित शर्मा। आणि तसेच दोन्ही विश्वचषक म्हणजे जे भारताने जिंकलेले दोन्ही विश्वचषक आहे त्यामध्येही तो खेळणारा पहिला भारतीय ठरलेला आहे। पुढचा विक्रम आहे बघा युवराज सिंगने 2007च्या T20 विश्वचषकात इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात एका षटकात 6 षटकार मारले होते आणि अशी कामगिरी करणारा युवराज पहिला फलंदाज ठरला होता। T20 विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक षटकार ठोकणारे 3 खेळाडू, पहिल्या क्रमांकावरती आहे क्रिस गेल, वेस्ट इंडिजचा खेळाडू आहे, त्याने एकूण 63 षटकार मारलेले आहेत आतापर्यंत। दुसऱ्या क्रमांकावरती आहे भारताचा रोहित शर्मा, त्याने 50 षटकार मारलेले आहेत। आणि तिसऱ्या क्रमांकावरती आहे जोस बटलर, इंग्लंडचा खेळाडू, त्याने 43 षटकार मारलेले आहेत। तर बघा पुढचा रेकॉर्ड आहे विराट कोहली हा ICC पुरुष T20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरलेला आहे। तर त्याने ICC पुरुष T20 विश्वचषकामध्ये एकूण 1292 धावा केलेल्या आहेत। पुढचा आहे बघा ICC पुरुष T20 विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणारा खेळाडू ठरलेला आहे शाकिब अल हसन, बांगलादेशचा खेळाडू आहे, त्याने आतापर्यंत एकूण 50 विकेट्स घेतलेल्या आहेत T20 विश्वचषक स्पर्धेमध्ये। आता T20 विश्वचषक 2024 साठी भारतीय संघ बघूया। म्हणजे 2024च्या जो T20 विश्वचषक झालेला आहे त्यामध्ये भारतीय संघ कोणता होता बघूया। तर रोहित शर्मा कर्णधार होता, विराट कोहली, ऋषभ पंत विकेटकीपर, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांडे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराह। तर T20 विश्वचषक 2024 साठी भारतीय संघाचे प्रशिक्षक होते राहुल द्रविड। पुढचा मुद्दा आहे बघा ICC T20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर कोणत्या 2 भारतीय खेळाडूंनी निवृत्ती जाहीर केलेली आहे। तर विराट कोहली आणि रोहित शर्मा या 2 खेळाडूंनी T20 मधून निवृत्ती जाहीर केलेली आहे। नेक्स्ट आहे बघा ICC पुरुष T20 विश्वचषक विजेते म्हणजे 2007 पासून 2024 पर्यंत कोणता संघ विजेता ठरलेला आहे, उपविजेता कोण होता, तर ते हे सामने कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आलेले आहेत ही सर्व माहिती आज आपण अभ्यासूया। तर बघा पहिला विश्वचषक झालेला आहे 2007 मध्ये दक्षिण आफ्रिका या देशामध्ये झालेला होता। तर या ठिकाणी भारत हा विजेता ठरला आणि उपविजेता होता पाकिस्तान। तर बघा ICC पुरुष T20 विश्वचषक म्हणजे पहिलाच T20 विश्वचषक हा भारताने जिंकलेला होता आणि उपविजेता राहिलेला होता पाकिस्तान। दुसरी आवृत्ती 2009 मध्ये झाली, इंग्लंड या देशामध्ये आयोजित करण्यात आले, विजेता होता पाकिस्तान, उपविजेता होता श्रीलंका। तिसरी आवृत्ती 2010 मध्ये आयोजित करण्यात आली वेस्ट इंडिज या देशामध्ये, विजेता राहिलेला आहे इंग्लंड देश आणि उपविजेता होता ऑस्ट्रेलिया हा देश। चौथी आवृत्ती 2012 मध्ये आयोजित करण्यात आली श्रीलंका या देशामध्ये, विजेता ठरला वेस्ट इंडिज आणि उपविजेता होता श्रीलंका। पाचवी आवृत्ती 2014 मध्ये बांगलादेशामध्ये आयोजित करण्यात आली, विजेता होता श्रीलंका आणि उपविजेता होता भारत देश।
तर 6वी आवृत्ती 2016 मध्ये आयोजित करण्यात आली. ठिकाण होते भारत. विजेता ठरला वेस्ट इंडिज आणि उपविजेता होता इंग्लंड. 7वी आवृत्ती 2021 मध्ये आयोजित करण्यात आली ओमान आणि UAE या देशांमध्ये. तर विजेता ठरलेला आहे ऑस्ट्रेलिया देश आणि उपविजेता होता न्यूझीलंड हा देश. 8वी आवृत्ती 2022 मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये आयोजित करण्यात आली. विजेता संघ होता इंग्लंड आणि उपविजेता संघ होता पाकिस्तान. तर 9वी आवृत्ती 2024 मध्ये अमेरिका आणि वेस्ट इंडिज या देशांमध्ये आयोजित करण्यात आली. विजेता ठरलेला आहे आपला भारत देश आणि उपविजेता होता दक्षिण आफ्रिका. तर विद्यार्थी मित्रांनो, ICC पुरुष T20 विश्वचषकामध्ये भारत 2 वेळा विजेता ठरलेला आहे आणि 1 वेळा उपविजेता ठरलेला आहे. पुढचा मुद्दा आहे बघा, कोणत्या देशाने ICC पुरुषांचा T20 विश्वचषक किती वेळा जिंकला? तर 2दा विजेते ठरलेले आहेत भारत देश, वेस्ट इंडिज आणि इंग्लंड हे 3 देश 2-2दा विजेते ठरलेले आहेत. तर 1दा विजेता ठरलेले संघ आहेत बघा पाकिस्तान, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया. नेक्स्ट मुद्दा आहे आगामी ICC पुरुषांच्या T20 विश्वचषक स्पर्धेची ठिकाणे. म्हणजेच नेक्स्ट जे T20 विश्वचषक होणार आहे ते कोणत्या देशामध्ये होणार आहे? तर 2026चा भारत आणि श्रीलंका या देशांमध्ये होणार आहे. 2028चा ऑस्ट्रिया आणि न्यूझीलंड या देशांमध्ये होणार आहे आणि 2030चा इंग्लंड, आयर्लंड आणि श्रीलंका या देशांमध्ये होणार आहे. तर बघा 2026चा ICC पुरुषांचा T20 विश्वचषक भारत आणि श्रीलंका या देशांमध्ये होणार आहे. तर ही 10वी आवृत्ती असणार आहे T20 विश्वचषकाची. पुढचा महत्वाचा मुद्दा आहे स्टॉप क्लॉक नियम. तर ICC T20 विश्वचषक 2024 मध्ये पहिल्यांदाच हा नियम लागू करण्यात आलेला आहे. हा नियम काय आहे बघा, तर T20 विश्वचषक 2024 साठी स्टॉप क्लॉक नियम लागू करण्यात आला. या नियमानुसार क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला षटक संपल्यानंतर 60 सेकंदात दुसरे षटक सुरू करावे लागते. म्हणजेच एक ओव्हर संपली की 60 सेकंदाच्या आत दुसरी ओव्हर सुरू करणे म्हणजे स्टॉप क्लॉक नियम. स्टॉप क्लॉक नियम लागू करण्यात आला जेणेकरून 2 षटकांमध्ये जास्त वेळ वाया जाऊ नये आणि सामना निर्धारित वेळेत संपेल. नियमाचे उल्लंघन केल्यास 5 धावांचा दंड होईल. तर बघा युनायटेड स्टेट्स म्हणजे अमेरिका संघ स्टॉप क्लॉक नियमाचा पहिला बळी ठरला. म्हणजे या संघासाठी हा नियम पहिल्यांदा लागू करण्यात आला. T20 विश्वचषक 2024 मध्ये भारताविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात USAला दंड म्हणून 5 अतिरिक्त धावा द्याव्या लागल्या होत्या. तर बघा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद हे सर्व सामने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आयोजित करते. तर याची स्थापना झालेली आहे 15 जून 1909. मुख्यालय आहे दुबई म्हणजे संयुक्त अरब अमिराती या ठिकाणी. अध्यक्ष आहेत ग्रेग बार्कले आणि CEO आहेत जोप अलार्डिस. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण T20 विश्वचषक 2024 या संदर्भात सर्व माहिती अभ्यासलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या संदर्भात सर्व क्वेश्चन्स आपण टेलिग्राम वरती आज रात्री 10 वाजता टाकणार आहोत. तर यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.